नमस्कार मित्रांनो, स्वागतम सुस्वागतम। मित्रांनो, मी देवानंद डांबरे इझी फाइंड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड यातील फरक पाहणार आहे। चला तर मग मित्रांनो, पाहूया आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड यातील फरक। फ्रेंड्स, लेट्स सी डिफरन्स बिटवीन आयनिक बॉन्ड अँड कोव्हॅलंट बॉन्ड। आयनिक बॉन्डमधील मुद्दा क्रमांक 1, द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन ॲटम्स ऑफ 2 or more elements is called as ionic bond। कोव्हॅलंट बॉन्डमधील मुद्दा क्रमांक 1, the chemical bond formed by sharing of electrons between atom of 2 or more elements is called as covalent bond। ionic bond मधील मुद्दा क्रमांक 2, ionic bond is formed from oppositely charged ions। covalent bond मधील मुद्दा क्रमांक 2, covalent bond is not formed from ions। आयनिक बॉन्डमधील मुद्दा क्रमांक 3, आयनिक बॉन्ड इज फॉर्म बाय गिविंग अँड टेकिंग इलेक्ट्रॉन्स। कोव्हॅलंट बॉन्डमधील मुद्दा क्रमांक 3, कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग इलेक्ट्रॉन्स। आयनिक बॉन्डमधील मुद्दा क्रमांक 4, आयनिक बॉन्ड इज फॉर्म बाय कंबायनिंग ॲटम्स ऑफ मेटल अँड नॉन मेटल। कोव्हॅलंट बॉन्डमधील मुद्दा क्रमांक 4, कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय कंबायनिंग ॲटम्स ऑफ नॉन मेटल्स। आयनिक बॉन्डमधील मुद्दा क्रमांक 5, आयनिक बॉन्ड इज प्रेझेंट इन आयनिक कंपाऊंड। कोव्हॅलंट बॉन्डमधील मुद्दा क्रमांक 5, कोव्हॅलंट बॉन्ड इज प्रेझेंट इन कोव्हॅलंट कंपाऊंड। आयनिक बॉन्डमधील मुद्दा क्रमांक 6, आयनिक बॉन्ड इज प्रेझेंट इन सोडियम क्लोराइड अँड पोटॅशियम क्लोराइड मॉलिक्यूल। कोव्हॅलंट कंपाऊंडमधील मुद्दा क्रमांक 6, कोव्हॅलंट बॉन्ड इज प्रेझेंट इन वॉटर अँड हायड्रोजन क्लोराइड मॉलिक्यूल। मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा। त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच। मित्रांनो, NMMS परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती।